आज दुपारी 12:30च्या दरम्यान पंचायत समिती जुन्नरचं आरक्षण जाहीर झालं आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये जिल्हा परिषदेचे जे जुन्नर तालुक्यामध्ये 8 गट आहेत त्याचं देखील आरक्षण जाहीर झालं। अद्यापही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत। मात्र मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुका पक्षांचं राजकीय बलाबल सिद्ध करणाऱ्या असतात। आपण जर पाहिलं तर जुन्नर तालुक्यामध्ये एकूण 8 गट आहेत आणि त्यापैकी जे आरक्षण जाहीर झालेले आहे त्यानुसार गट नंबर 1 आहे उदापूर डिंगोरे गट, त्यामध्ये अनुसूचित जमाती महिला, ओतूर धालेवाडी गट ओबीसी महिला, आळे पिंपळवंडी गट सर्वसाधारण, बेल्हे राजुरी गट ओबीसी महिला, बोरी खोडद गट ओबीसी महिला, नारायणगाव वारुवाडी गट ओबीसी महिला, सावरगाव कुसूर सर्वसाधारण आणि बारव तांबे अनुसूचित जमाती महिला। तर एक पाहिलं तर 8 पैकी फक्त 2 जागा आहेत त्या सर्वसाधारणसाठी सुटलेल्या आहेत, इतर सर्वत्र आरक्षण पडलेले आहे। आणि या आरक्षणामुळे अनेक जे दिग्गज आहेत त्यांनी केलेली जी मशागत आहे ती बऱ्यापैकी वाया गेलेली आपल्याला दिसत आहे। जर नारायणगाव वारुवाडी गटाचा विचार केला तर नारायणगाव गण मुळातच आधीच आरक्षित झालेला आहे। तो अनुसूचित जाती महिला या वर्गासाठी नारायणगाव गण आधीच आरक्षित झाला होता आणि त्यानंतर आता नारायणगाव जो गट आहे नारायणगाव वारुवाडी गट त्यामध्ये धनगरवाडी असेल, येडगाव असेल, वारुवाडी असेल, गुंजावाडी असेल प्रमुख गाव आहेत। तर हा गट इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित झालेला आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर नारायणगावचे जे विद्यमान उपसरपंच आहेत आणि जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख आहेत बाबू पाटे यांनी या गटामध्ये बऱ्यापैकी मशागत केलेली होती आणि जोरदार मोर्चेबांधणी देखील केलेली होती। त्यांच्याबरोबर जर पाहिलं तर सूरज वाजगे असतील, विकास दरेकर असतील, या मंडळींनी देखील या गटामध्ये गेल्या 2 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी केली होती। मात्र हे जे आरक्षण पडलेलं आहे यामुळे त्यांच्या उत्साहावर विरजन पडलेले, त्यांची मशागत वाया गेली असं म्हणता येणार नाही, कारण आणखी पुलाखालून बरंच पाणी वाहणार आहे। ते काय निर्णय घेतात पुढे, कोणाला उभं करतात, कोणाला सपोर्ट करतात याला देखील पाहणं गरजेचं होईल। त्याचबरोबर वारुवाडीचा जो गण आहे पंचायत समिती गण हा सर्वसाधारणसाठी राखीव झालेला आहे। मात्र या भागामध्ये जर पाहिलं तर ओबीसींचं प्राबल्य आहे, त्यामुळे या गटातून ओबीसी विरुद्ध ओपन अशी देखील लढत होऊ शकते गणातून, वारुवाडीच्या गणातून। तर नारायणगाव गटामध्ये ओबीसी विरुद्ध ओपन अशी देखील लढत होऊ शकते, कारण आपल्याला माहीत आहे की ओबीसीचे दाखले देखील अनेक मराठा समाजातील नेत्यांकडे आहेत। त्यामुळं निश्चितच पुढील काळामध्ये नारायणगाव जो गट आहे खरं तर याला खूप मोठं वलय आहे। एकतर जुन्नर तालुक्यातील महत्त्वाची व्यापारी बाजारपेठ आहे। आशाताई बुचके जे 4 वेळा निवडून आल्या जिल्हा परिषद, त्यापैकी 2 वेळा या नारायणगाव गटातून निवडून आलेल्या आहेत। त्यामुळं एक वलय असलेला असा हा जिल्हा परिषदेचा मतदारसंघ आहे आणि यामध्ये आता पुढं काय होते हे पाहणं निश्चित औत्सुक्याचं ठरणार आहे।